हॅलो, वेलकम टू माय चॅनल आईस किचन. आईस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी ना मिडल ईस्टची रेसिपी आहे. हमस डीप आणि फलाफल. ट्राय करून बघा. ऍक्च्युली ना मला नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आवडतं. म्हणून मी ही रेसिपी ट्राय केली. ट्राय करून बघा, निश्चित आवडेल. ऍक्च्युली माझी मुलगी ना हमेशा म्हणते की तिच्या माझ्या इंडियन डिशेस सगळ्या खाऊन आणि टेस्ट करून झाल्या, तिला शी वॉन्ट समथिंग न्यू. तर मी ही रेसिपी तिच्यासाठी ट्राय केली आहे. तिला खूप आवडली आहे. तर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडेल. थँक्यू. हॅलो, आज मी ना अ, फळा फलाफल आणि हमस ही मिडल ईस्टची रेसिपी आहे, ती बनवत आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. कुकर मध्ये 1 कप सोक चना घेतलाय मी. रात्री ह्याला भिजवलं होतं आणि त्यात थोडंसं पाणी घाला आणि सोडा घालून त्याला 4-5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. मी तीळ घातलंय. त्याच्या पेस्ट बनवायचे, त्यासाठी तीळ भाजून घेत आहे. 2 मिनिटं भाजून घ्या. त्याला थंड झाल्यावर त्याची पेस्ट बनवा. त्यात पेस्ट बनवताना त्याच्यात थोडस ऑइल घाला, ऑलिव्ह ऑइल घाला आणि अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्या. त्याला 2-3दा करून अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तर त्याप्रमाणे ऑइल बनवून त्याला साईडला ठेवा. हे हमस बनवताना त्याच्यासाठी लागतं आपल्याला. मी त्यातच ना बॉईल चना घातलाय आणि त्याला ग्राइंड करून घेतेय. त्यात जेव्हा आपण ग्राइंड होतो ना, एकदा ग्राइंड करा, मग त्यात 1 चम्मच तिळाचं पेस्ट घाला, लिंबाचं पाणी घाला, मीठ घाला थोडस आणि थोडस तेल घालून अजून एकदा ग्राइंड करून घ्या. हे आमरस डीप रेडी आहे. तिथे मी असं थोडस ऑलिव्ह ऑइल पुन्हा घातलंय. डेकोरेशन साठी मी थोडेसे पीज आहेत, लाल तिखट घातलंय, थोडस गरम मसाला आणि अल्पिनो पण मी हे केले, त्यात घातले. आता फलाफल बनवत आहे. त्यासाठी जे रात्री आपण भिजवलेले चणे आहे ना, त्याला ग्राइंड करून घेत आहे. त्यात मी ग्राइंड करताना कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अद्रक, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि आता लाल तिखट, मीठ, ह्याच्यात ना तीळ ते घालून व्यवस्थित मिक्स करा. त्याला व्यवस्थित शेप देऊन तेल गरम करायला ठेवा आणि त्याला व्यवस्थित शेप देऊन फ्राय करा. जेव्हा तुम्ही हे बनवायला मिक्सर, त्याच्यामध्ये थोडस तळण्याच्या आधी थोडस खायचा सोडा पण घाला. दोन्ही साइडने व्यवस्थित क्रिस्पी भाजून घ्या. ह्यालाच फलाफल असं म्हणतात. शेप तुमच्या हिशोबाने देऊ शकतात. मी याला स्क्वेअर शेप दिलाय. व्यवस्थित क्रिस्पी झाले, त्याला प्लेटिंग करून घ्या. ही रेडी टू ईट. ही नवीन डिश आहे, जरूर ट्राय करा, तुम्हाला निश्चित आवडेल. थँक्यू.
आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर युअर सपोर्ट. 197 3 महिन्यात ही खूप मोठं अचीवमेंट आहे आणि थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू.